नमस्कार. प्रदूषण इंधनाचे वाढते दर आणि आयातीवरील अवलंबित्व या समस्यावर भारताकडे काय उपाय आहे? उपाय आहे इलेक्ट्रिक क्रांती. आणि या क्रांतीला गती देण्यासाठीची योजना म्हणजे फेम योजना. फेम म्हणजे फास्टर अडॉप्टेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स इन इंडिया. ही योजना काय आहे आणि तुमच्या खिशाला कसा फायदा देते पाहूया. ही योजना 2015मध्ये जड उद्योग मंत्रालयाने सुरू केली. हिचे 3 प्रमुख उद्दिष्टे आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन. देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि उत्पादन वाढवणे. 2. प्रदूषण कमी करणे. पेट्रोल डिझेलमुळे होणारे प्रदूषण थांबवणे. 3. ऊर्जा सुरक्षा. जीवाश्म इंधनावरील देशाचे अवलंबित्व कमी करणे. फेम योजना 2 टप्प्यात राबवली गेली. पहिला टप्पा म्हणजे फेम 1 2015मध्ये सुरू झाला. त्यांचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर आणि बाजारात मागणी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले. पण खरी क्रांती घडली फेम 2 मुळे. 1 एप्रिल 2019 पासून सुरू झालेल्या या टप्प्याला 10 कोटी रुपयाचे मोठे बजेट मिळाले. फेम 2चा मुख्य फोकस आहे सार्वजनिक आणि सामायिक वाहतुकीचे विद्युतीकरण म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. यासाठी केवळ ॲडव्हान्स लिथियम आयन बॅटरी असलेल्या वाहनांना सबसिडी दिली जाते. फेमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सबसिडी. जेव्हा तुम्ही ई वाहन खरेदी करता तेव्हा तुमच्या वाहनांच्या बॅटरीच्या क्षमतेनुसार प्रति किलोवॅट तुम्हाला थेट सूट मिळते. याचा परिणाम ई बस सार्वजनिक वाहतुकीत येत आहेत आणि ई दुचाकी पेट्रोलियम दुचाकीपेक्षा स्वस्त होत आहेत. सबसिडीसोबतच फेम 2 चार्जिंग पायाभूत सुविधा तयार करण्यासाठीही निधी देते. महामार्ग आणि शहरांमध्ये चार्जिंग स्टेशनचे जाळे तयार होत आहेत, ज्यामुळे चार्जिंग संपले ही भीती दूर झाली आहे. फेम 2चा फोकस सार्वजनिक वाहतूक आणि लिथियम आयन बॅटरी असलेल्या वाहनांवर आहे. याचं मंत्रालय जड उद्योग मंत्रालय आहे. फेम योजना केवळ तुमच्या पैशाची बचत करत नाही तर पर्यावरणाचे संरक्षण करते आणि भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवते. तुम्हाला काय वाटते, फेममुळे भारतात ई वाहनांची क्रांती यशस्वी होईल का? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण सरकारी योजनांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.